सातारा पोलीस अधीक्षक रजेवर सक्तीची की नियमित यावर संभ्रम. मंत्री जयकुमार गोरे चौकशीची मागणी. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेत नियमभंग झाला का? सखोल चौकशी व्हावी. मंत्री जयकुमार गोरे यांची ठाम भूमिका. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं विधान केलं आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी हे नेमके सक्तीच्या रजेवर की नियमित रजेवर याबाबत अधिकृत माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि ही माहिती आपल्याला माध्यम प्रतिनिधींकडून मिळाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान कायद्याचं उल्लंघन झाले का याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी ठाम मागणी जयकुमार गोरे यांनी केली आहे. या निवड प्रक्रियेत लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणी नियम मोडले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे आपल्या जवळचे मित्र असल्याचं सांगत महायुतीमध्ये कोणताही वाद नसल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केलेला आहे. दरम्यान या निवड प्रक्रियेत 33 सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आता वाद संपला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस प्रमुख जे तुषार जोशी आहेत त्यांच्या बदलीबद्दलचा रजेबद्दलचं एक हे येत आहे समोर की ते सक्तीची रजा आहे का अर्जित रजा आहे त्याच्याबद्दलचं जरा कन्फ्युजन आहे. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की SP रजेवर गेलेले आहेत. आता ज्याला जसं वाटतंय त्यांनी त्याचा तसा अर्थ घ्यावा. कुणाला वाटत असेल सक्तीची रजा आहे तर त्यांनी तो सक्तीचा आनंद घ्यावा. कुणाला वाटत असेल की ते रेग्युलर रजेवर गेलेले आहेत त्यांनी तसं समजून घ्यावं. SP रजेवर गेलेले आहेत हे सत्य आहे. बाकी मला आपल्याकडूनच माहिती मिळालेली आहे की SP रजेवर गेलेले ती माहिती घेतल्यानंतर ते खरं आहे. पण एकूण या प्रकरण जे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाचा जो राडा झाला होता त्या दरम्यान जी काही धक्काबुक्की झाली होती त्यानंतर आक्षेप घेतला होता दोन्ही मंत्र्यांनी, शंभूराज देसाई असतील किंवा मकरंद पाटील. त्यानंतरनं हे या प्रकरणाची चौकशी लागली आणि म्हणूनच त्यांना आता रजेवर पाठवलं असं सांगितलं जातं. आता या प्रकरणाची चौकशी लागलेली आहे हे पण मला तुमच्याकडूनच समजलेलं आहे. त्यामुळं याच्या अतिरिक्त माहिती मला नाही. पण एक आहे की या निवडणूक प्रक्रियेमध्ये कायद्याचं उल्लंघन कोणी केलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल, निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा आणली असेल, जे कोणी असेल, मग पोलीस असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, चुकीचं वागलं त्यांच्यावर कारवाई तर झाली पाहिजे. कोण चुकीचं वागलंय? त्या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई किंवा मकरंद पाटील यांनी हे सभागृहात आले किंवा जिल्हा परिषदेमध्ये आले होते हे तुम्ही सांगितलं होतं तुमच्या ह्याच्यामध्ये पण. त्यांच्याकडून ती चूक झाली अशा पद्धतीनं तुम्ही माझी भूमिका सातत्यानं मांडलेली आहे. पुन्हा मांडण्याची मला आवश्यकता वाटत नाही. तरी पण निवडणूक प्रक्रिया करत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणणं हे उचित नाही. लोकप्रतिनिधी म्हणून, पालकमंत्री म्हणून, मंत्री म्हणून आमच्या काही जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडल्या पाहिजेत आणि त्या पार पाडत असताना कायद्याचं उल्लंघन होऊ नये याची जबाबदारी आपली असते. त्या अनुषंगानं काय घडलं आहे काय याच्या संदर्भातली चौकशी आपण म्हणता तर तुमच्याकडून मला कळालं चौकशी लागली. चौकशी होईल आणि मग त्याच्यानंतर सत्य पुढे येईल. SP ची चौकशी लागली म्हणून SP आता रजेवर गेलेत तर पालकमंत्र्यांची किंवा मंत्र्यांची मला तुमच्याकडून समजलेली आहे की चौकशी लागलेली आहे. चौकशी लागली असेल तर त्याची चौकशी होईल आणि जे कोण दोषी असेल त्याच्यावर मंत्र्यांची चौकशीची मागणी करणार का तुम्ही? मला वाटत नाही त्याची आवश्यकता आहे. माझी भूमिका मी विधानसभेत मांडलेली आहे. त्यामुळे विधानसभेची भूमिका मी फ्लोअरवर मांडलेली आहे. त्या अनुषंगिक सरकार कारवाई करेल, मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील, सभागृह निर्णय घेईल. माझी भूमिका मी मांडलेली आहे. भाऊ, साताऱ्यामध्ये महायुतीमध्ये जो वाद सुरू झाला आहे याच्यावर भविष्यात पडदा पडणार आहे का? कारण शंभूराज देसाई एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला अशा पद्धतीची एक परिस्थिती आता साताऱ्यात आहे. बिलकुल नाही. शंभूराजे माझे खूप जवळचे मित्र आहेत. आम्ही दोघं सहकारी आहोत. एका मंत्रिमंडळात काम करतोय. आमचं व्यक्तिगत विभेदावे काहीच नाही आहेत. आमचं व्यक्तिगत भावाचं भांडण पण नाही आहे. आता विषय राहतो की निवडणुकीचा विषय राहतो. ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करतोय. मला वाटतं माझ्या पक्षाचा अध्यक्ष व्हावा, त्यांना वाटतं त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष व्हावा, वाटणं साहजिक आहे. त्यामुळं आमची लढाई जी राजकीय लढाई आहे, आमची व्यक्तिगत लढाई नाही. पण आज मी सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशी आमचा विषय होता की आमच्याकडं बहुमत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होईल हे पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं. तेव्हा जादूचा आकडा कुठून येईल या संदर्भात अनेकदा विचारणा झाली पण जादू आकडा आमच्याकडे आला आणि आज आम्ही 33 लोक
आमच्यासोबत आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष आमचं आहे. 33 लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. अगदी वादाकरता पकडले की ह्या 2 लोकांच्या कारवाई का झाली, त्या कारवाईने काय झालं असतं, अगदी त्या लोकांची मतं जरी काउंट केली 30 अधिक 2 32 होतात, आमची 33 होतात. तर निवडणुकीमध्ये मिळालेला विजय हा आमचा वादातीत आहे. सभापती त्यामुळं त्याच्या बाबतीत वाद उपस्थित करणं मला वाटतं योग्य नाही. आम्हाला 33 लोकांनी मतदान केलेलं आहे आणि 33 लोकांनी निवडणूक केलेली आहे. आता 33 लोक आमची झाली म्हणून काही लोकांना निवडणुकीमध्ये बाधा आणायची होती, निवडणूक प्रक्रिया वळवायची होती, त्याची असू शकतं, काय मला माहिती नाही. मग सभापती निवडीमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये इतर पक्षांना आता बरोबर घ्यायचा प्रयत्न करणार का तुम्ही? मी कोण बरोबर घेणार, मलाच कोण बरोबर घेत नाही, मी कुणाला बरोबर घेऊ. विषय काय आहे की या प्रक्रियेमध्ये मी आजही सांगतो, परवाही बोललो, भविष्यातही सांगेन, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाचा जिल्हा पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे ही माझी भूमिका सातत्यानं होती. महायुती म्हणून व्हावा ही माझी भूमिका मी सातत्यानं आपल्याकडे बोलून दाखवली होती. महायुतीतनं नाही झाला तर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होणार हेही मी सांगितलं होतं. त्या अनुषंगानं प्रयत्न आम्ही केले, सुदैवानं आम्हाला यश आलं. आताही आमची परिस्थिती आहे, महायुती म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशी माझी भावना आहे. नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले पाहिजेत ही माझी भावना आहे. त्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा.